डिलिमिटेशन विधेयक. चला मान्य करू की मी अंधभक्त आहे म्हणून मी जे सांगतो डेटा तो भाजपला सपोर्ट करणारा आहे. ठीक आहे. तुम्ही नाही ना अंधभक्त. तुम्ही सगळं काय म्हणतात त्याला पारखून बिरखून घेता ना. तर तुम्ही तुमचे जे कोण तज्ञ आहेत ना त्यांना हे प्रश्न विचारा आणि मला या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःहून द्या. मी नाही सांगणार तुम्हाला. पहिला प्रश्न, 2023मध्ये जे महिला आरक्षण विधेयक पास झालं त्याच्या अटीमध्ये जनगणना आणि डिलिमिटेशन झाल्यावर हे लागू होईल ह्या अटी होत्या का? त्या जर अटी होत्या तर तेव्हाच तुम्ही डिलिमिटेशन आणि जनगणनेच्या या अटींना विरोध का नाही केला? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, 2026मध्ये जे डिलिमिटेशन संपणार आहे, जे डिलिमिटेशनचं फ्रीजचं कालावधी संपणार आहे, ते जर त्याच्यावर काहीच केलं नाही, म्हणजे फ्रीज वाढवलं नाही किंवा डिलिमिटेशनसाठी जो काय सीट वाढवण्यासाठीचा जो प्रकार आहे तो पास केला नाही, तर काय होणार? बरोबर. प्रश्न तिसरा, जर का डिलिमिटेशन करून सीट्सची संख्या वाढवली नाही आणि डिलिमिटेशनचं जे विधेयक आणलं त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याच्या 50% सीट्स वाढवणार हे गॅरंटीड दिलेलं होतं. अमित शहानी संसदेच्या पटलावरती ते सांगितलेलं आहे. ते जर नाही झालं आणि बाय डिफॉल्ट डिलिमिटेशन आर्टिकल 82च्या हिशोबानं जर झालं तर ज्या राज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांचं काय होणार? ठीक आहे. अजून एक प्रश्न, तुम्ही जे म्हणता ना की महिला विधेयक आत्ताच लागू का नाही केलं? बरं ठीक आहे, महिला विधेयक आत्ता लागू केलं काय? 543च्या 33% किंवा 850च्या 33%, त्यांनी फरक काय पडणार? ठीक. आणि शेवटचा प्रश्न, ओबीसी आरक्षणावरती ह्याचा दुष्परिणाम कसा होईल? एवढ्या प्रश्नांची मला उत्तर शोधून द्या. ठीक आहे. बाकीची फालतुगिरीमध्ये मी पडणार पण नाही आहे की आपल्या सीट्स जाऊन येत म्हणून डिलिमिटेशन लावून तेव्हा त्यांना महिलांचं आरक्षण द्यायचं आहे. कारण जेव्हा आरक्षण पडतं तेव्हा ते असं काही फिक्स की ह्या सीटला मी आरक्षण देणार, त्या सीटला आरक्षण देणार असं नसतं ते. पण ठीक आहे, ते जाऊ दे, त्यात पडत नाही मी. येड्यात काढायचं लोकांना, तुम्हाला येड्यात काढू द्या. ठीक आहे. पण खरंच तुम्ही जागरूक आहात ना, अंधभक्त नाही आहे ना माझ्यासारखे, तर 100% मला या प्रश्नांची उत्तर द्या. बघू